वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वचन घ्यावे, तर जाणून घेऊया. वटसावित्री हा हिंदू विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख हिंदू सण आहे. या दिवशी ते उपवास करतात आणि आपल्या पतीच्या कल्याणासाठी वडाच्या झाडाची प्रार्थना करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात. यंदा ही वटपौर्णिमा 10 जूनला साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेड लागते, ते म्हणजेच वटपौर्णिमेचे. तर हा दिवस एक शुभ दिवस मानला गेलेला आहे, जेव्हा विशेषतः हिंदू विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्याला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. तर हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात हा सण विवाहित महिला साजरा करतात. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 7 जन्म हाच पती मिळू देत, असे वचन देवाला मागतात. चला तर मग जाणून घेऊया, वटपौर्णिमाचा प्रारंभ कधी होणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे, तर 10 जून रोजी मंगळवार सकाळी 11:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ चालू होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. आता बऱ्याच महिलांना किंवा स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे की वटपौर्णिमा ही 10 जूनला आपण साजरी करावी की 11 जूनला साजरी करावी. तर 10 जूनलाच आपण वटपौर्णिमा साजरी करणार आहोत, म्हणजेच मंगळवारी करणार आहोत. आता बघा, म्हणजे 10 जून मंगळवार आलेला आहे. तर मग वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊयात. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 10 जून रोजी सकाळी 11:35 ते 11 जून रोजी 1:13 पर्यंत असणार आहे. विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात? धार्मिक मान्यतेनुसार, पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वटसावित्रीचे महत्त्व हे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही भगवंताचा वास असतो, असे म्हटले आहे. कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते, असे सांगण्यात आले आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. त्यामुळे वडाच्या
झाडाला पूजले जाते. वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर हे वृषभदेव यांनी तपश्चर्या केल्याचे मानले जाते. या ऋषींनी देखील या वडाच्या झाडाखाली तपश्चर्या केली आहे असे सांगितले जाते. वटपौर्णिमेची पूजा पद्धत कशी आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्यात. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.